दोन्ही टीम आपण पण या समोर बरोबर या, लगेच तिथे टॉस होईल, जास्त वेळ जाणार नाहीये. सिद्धू या पण मागचा मॅच मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी निलेश पाटील आहेत. निलेश दशरथ पाटील यांना विनंती आहे, त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मागचा मॅच आपल्या टीमला जिंकून देणारा गेम चेंजर म्हणून खिलाडी बहुत आहे, प्लेयर्स आहेत, प्लेयर भरपूर आहेत, लेकिन हो गेम चेंजर प्लेयर चाहिए, गेम चेंजर खेळाडू पाहिजे. तर या मॅचचा गेम चेंजर खेळाडू ठरलेत मिस्टर सिद्धार्थ वारंग अर्थात सिद्धू, म्हणून मी उल्लेख केला होता की सिद्धार्थ वहार रंग, म्हणून मी तो उल्लेख केला होता, कारण त्याचा खेळाचा रंग आपण पाहिलाय आणि सुंदर खेळ त्यानं दाखवलाय. फायनलचा मॅच आता फायनल टच देण्यासाठी दोन्ही टीम रेडी झाल्यात. तिथे टॉस होईल. दोन्ही टीमला विनंती, आपण थोडस बरोबर विकेटच्या आजूबाजूला उभं राहा. चला, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. रेहान दुर्गेश 11 आणि प्लेयर्स टीम, कारण पाहुणे तिथे येतात, पाहुणे पोहोचतात, लगेच टॉस होईल. श्री निलेश दशरथ पाटील आहे, त्यांना विनंती, आपण खेळपट्टीच्या दिशेने आपल्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे. सन्माननीय निलेशजी पाटील आहे, त्यांच्या शुभस्ते हा टॉस, त्यांच्या माध्यमातून आपण टी शर्ट पाहिल्यात आणि त्यांच्या शुभस्ते हा टॉस, फायनलचा टॉस. टॉस का बॉस कोण आहे? एका टीमनं 27 धावांचा पाठलाग केलाय. धनंजय पाटील आज कॉमेंट बॉक्स मध्ये आमच्या जोडले आहेत. कौस्तुभ मेहर सुद्धा आहेत, कौस्तुभ आहेत आमच्या जोडला, आणि त्यानंतर अल्केश पाटील यांचा आवाजही आपण ऐकलाय. हा फायनलचा मॅच आहे आणि फायनलचा मॅच अशा दोन टीम मध्ये होत आहेत. एकानं 24-23 धावा डिफेंड केल्यात आणि एकानं 27चा पाठलाग केलाय. अशा दोन टीम मधली मॅच आहे. माल देन गेलीस धोका जसा साबणाचा खोखा, माल देन गेलीस दुसरा तुला चांगला, आता मी दुसरा तुला चांगला, अशाच पोयरे रहत. मनीषाला मग आता मनीष हे सर्व पराक्रम करणार आहे. डीजे ऑपरेटरवर ज्यावेळी मनीष होतो त्यावेळी हा पराक्रम करतोय. टॉस मैदानावरती आपण जाऊयात. दोन्ही संघाचे कर्णधार असणार आहेत. चला लाईनअप मध्ये राहा, दोन्ही संघ लाईनअप मध्ये राहा. चला थोडस व्ही शेप मध्ये राहा, म्हणजे जेणेकरून समोर दृश्य दिसतील चांगली. आता हे दोघे कप घेऊन चालल्यात. बाकी सगळं करा बाबा, तर ट्रॉफी खाली नका उठाव. बस बस तेवढंच आहे. फायनलचा मॅच आणि त्याचा टॉस केला जाईल. सन्मान्य अतिथी आहेत, सन्मान्य अतिथींच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला ट्रॉफी खाली ठेवा. नाही, त्यांना वाटलं की हातामध्ये पकडायचे, मग त्यांनी हातामध्ये पकडले होते. मी आदरणीय निलेश पाटील साहेबांना विनंती करेन, सर आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दोन्ही कर्णधार, दोन कॅप्टन, निलेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते होईल टॉस. फायनलची मॅच, दोन्ही कर्णधार, टीम प्लेयर्स रेहान दुर्गेश 11 अर्नाळा. टॉस या ठिकाणी टॉस होतोय. टेल आलाय, टेल टॉस जिंकलाय रेहान. संघानं टॉस त्याच्या बाजूने केलाय.
काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण. समोरचा संघ एक भक्कम संघ आहे, फायनलची मॅच खेळणार आहे, तर फायनलच्या मॅचमध्ये समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखणार? कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत संघाचा जो परफॉर्मन्स राहिला त्याबद्दल काय सांगशील पुन्हा एकदा? संघाचा परफॉर्मन्स तर चांगलाच राहिला आहे. आपण आता चांगला खेळ करू. या मॅचमध्ये काहीशे बदल आहेत की पुन्हा तोच संघ रेग्युलर असेल? रेग्युलर तोच संघ आहे आमचा. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. करण यांचा आपण आवाज ऐकलात. दुसऱ्या बाजूला टीम प्लेयर्स आहेत, टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? फिल्डिंगच घेतली असती. आता मैदानावरती बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना अर्नाळाच्या विरुद्ध तुम्ही किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 30+ करण्याचा प्रयत्न करू. 30+ करण्यासाठी आता असे कुठले खेळाडू आहेत जे 30+ पर्यंत पोहोचू शकतात? आहेत म्हणजे असं सर्व. आता बघूया. नक्कीच फायनलचा मॅचचा टॉस फार पडलाय. टीम प्लेयर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम अर्नाळचा संघ आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत आणि Om zimam zimam bing bing boo. Om zimam bing bing boo. Ting first gen. Kona kase, kona kase. Kona kase, kona kase, kona kase. पतिया बुझा के बस ट्रिप लैंड दो. दोन माणसं मनीषचे आहेत का मला काय माहित नाही. का मनीषाला आता बरोबर गाणं वाजवलंय. कदापि दोन माणसं त्याचे असू शकतात. आता पण ते सांगायचं नाही ना कोण आहे ते सांगायचं नाही. आता आमच्यापर्यंत एक गोष्ट सांगितलं की गोविंदाला म्हणजे दहीहंडीला ती गोष्ट असते राधाकृष्णाची. पण आता तुम्ही आठवा राधाकृष्ण कोण असते दहीहंडीला? हा मी सांगतात मैदानावरती. हा कृष्णही मी सांगतायत. चला फायनल काउंटडाऊन मैदानावरती स्टार्ट होईल. पुन्हा एकदा फायनलचा मॅच मैदानावरती रंगणार आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा जॉईन असतील द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून आपण नेहमीच ज्यांना पाहिलेलं ते नारंगी गावचे गोड आवाज तुकाराम मांगेले सर आमच्या देशाने पुन्हा जॉईन असतील. शेवटचा मॅच रंगतदार मॅच होईल मैदानावरती. फायनलचा मॅच आपण मैदानावरती पाहतायत. तोपर्यंत काही सन्मान आहेत ते सन्मान आपण करूयात. मी आदरणीय अतुल पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दयानंद पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती होणार आहे. सन्मान सन्मान केलं जाईल. आदरणीय दयानंद पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल. सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. त्यानंतर पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नेहमी राहणारे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पंच म्हणून ज्यांना आपण नेहमीच पाहिलेले ते आदरणीय संदीप गावड सरांचा सन्मान होणार आहे. आपण उठायचं. संदीप गावड सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. आणि अल्केशनं तर बोललाय का बाबा आता MCAवरनं BCCI वरती जाऊ. जेवढी संदीप गावड यांची उंची आहे ना त्याच्यापेक्षा जास्त उंची त्यांना अंपायरिंगला लावो. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे अंपायरिंगच्या क्षेत्रामध्ये अजून उंच शिखर त्यांनी गाठत राहावं. कारण आपल्या तालुक्यातील मित्र बहुतांशी वेळेला आम्ही त्यांच्या जोडीला असतो. कारण अंपायरिंग करणं फार कठीण आहे. T20च्या युगामध्ये किंवा ज्यावेळेला 45 ओव्हरचा गेम असतो 45 ओव्हरचा मॅच असतो त्यावेळेला आपलं कॉन्सन्ट्रेशन राखणं फार कठीण असतं. आणि त्यावेळेला संदीपला नेहमीच आम्ही पाहिलंय तर हे कठीण काम नक्कीच त्यांच्याकडनं चांगलं होतंय. आणि आज त्यांची उपस्थिती आपल्या मनवेलपाडा प्रीमियर लीगला या आजच्या दिवशी लाभले. नक्कीच आपल्यामध्ये अजून काही मान्यवर आहेत. आदरणीय नरेंद्र रामचंद्र पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा अतुल पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय व्यक्तिमत्व नरेंद्र रामचंद्र पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान करणे आपला आदर कर्तव्य आदर तिथ्य आहे. आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर प्रदीप पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे आपण या ठिकाणी स्वागत सन्मान घेऊयात.
आदरणीय प्रदीप पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. त्यांनाही मात्र सन्मान चिन्ह देऊन आज सन्मान मैदानावरती केला जातोय. मॅच फायनलची मॅच मैदानावरती रंगणार आहेत. दोन्ही संघ रेडी आहेत. काउंटडाऊन मैदानावरती स्टार्ट झाला आहे. महत्वाचा मॅच रंगेल. एका बाजूला सिद्धार्थ स्ट्राईक एंडला मैदानावरती आलाय. आता ए स्ट्राईक. आदरणीय विनोद पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत आहेत. समाजसेवक. पहिला चेंडू पहिल्याच बॉल वरती चौकार. व्हॉट अ शॉट. सुरुवात 4 रन. स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट पहिल्या चेंडूवरती गेलाय सिद्धार्थ. समोरच्या दिशेने चेंडू गेला होता. तिथून फील्ड केलं गेलंय. रन नाहीये. धनंजय पाटील आता आमच्या जोडला. बघा एक टीम आहे ज्यानं 23 धावा नाही करून दिल्या, म्हणजे 24 नाही करून दिल्या. तर दुसरी टीम आहे ज्यानं 27 धावा केल्या. ते सांगतात की आम्ही 30+ करणार. आता प्रत्येक जण 30+ करतोस. आता 30+ करण्याचा प्रयत्न तिथून टीम प्लेयरचा संघ करणार. त्याच्यामध्ये विकेट सिद्धार्थची मेन विकेट गॉन. भाई सुनना संभाल के इथून मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सौरभ मैदानावरती स्ट्राईक एंड वरती आल्यात. सौरभ आता कशा प्रकारे खेळ करतात ते पाहण्यासारखं सर आहेत. षटकातील पुढचा बॉल बागपूरला गेले. आता मात्र हलक्या दर चेंडूला ढकलून दिलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. सिंगल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र जवळपास 5 धावा धावफलकावरती. तुकाराम सर फायनलचा मॅच आहे. फायनलच्या मॅच मध्ये धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूने गोलंदाज मैदानावरती चांगला एफर्ट लावतायत. तेही प्रयत्न करतात. विकेट मैदानावरती जी महत्वाची घ्यायची होती ती विकेटही मैदानावरती आली. दोन्ही टीम अशा आहेत की त्यांना बऱ्याच फायनल खेळल्यात. फायनल मध्ये कसं खेळायचं त्यांना माहिती आहे. आता 3 पर्वाचा उल्लेख आपण करूया. पहिल्या 1, 2, 3 कोण कोण जिंकलं होतं प्रत्येकाला माहिती आहे. पहिलं पर्व कोणी जिंकलंय, दुसरं कोणी जिंकलंय आणि तिसरं कोणी जिंकलंय. नक्कीच या शक्यतील हा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानावरती रेडी आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉलला मात्र स्वीप केलं. चेंडू मात्र तिथून सिंगल साठी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथून षटक संपलं गेलं. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. त्या मात्र 7 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. जावटी जो ऑपरेटर मनीष घरत यांच्याकडे ऐकूयात एक संगीत. मनीषच्या आवाजामध्ये असतं तर अजून मजा आहे. वेटेज आहे त्याला. त्याच्यामध्ये वेटेज नाही. म्हणजे थोडंसं गाण्याला वजन पाहिजे ना. वजन प्रत्येकाला पाहिजे. फक्त आता आपलं वजन वाढत चाललंय त्याच्यामुळे टेन्शन प्रत्येकाला आहे. वेट वाढत चाललंय. हलक्या हाताने चेंडूला खेळल्यानंतर थोडंसं चेहऱ्यावरती निराशा आहे. तर चेंडू थोडा बाहेर होता आणि त्याला चेंडलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 8. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. दुसरा षटकाचा देखील संपलाय. इथून सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर आपण धावा 7 पाहिला होता. इथून 1 धाव आलाय. धावा धावफलकावरती 8. फटका छान खेळलाय क्षेत्ररक्षक. बॉल अडवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. सर्वाधिक सुंदर क्षेत्ररक्षण करणारा हा संघ मैदानावरती सध्याच्या घडीला चांगली फिल्डिंग करतोय. बॉलला अडवलं गेलं. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. तिथून मात्र आता पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाचे धाव तुकाराम सर ऍड होत आहेत. एक एक्स्ट्रा रन सुद्धा म्हणजे ज्यावेळेला मागे पडलोय पुढे गेलंय, मागे पडलंय पुढे गेले. हा मॅच तसा आहे. हो प्रयत्न आपलातून होता पण काय गॅप शोधलाय. चौकार 4 धावा. तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं असं माझं कालीच घोळ त्यात मासोली झालं.
चौकार, परंतु विघ्नेश आपण जोईला पाहिलं होतं. आता पुन्हा एकदा फ्लाइंग मधून तिथून फ्लाय करत असताना विघ्नेश साकलदोडीला आपण पाहिलं होतं. चौकार आला होता. पुढचा बॉल फटका छान खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल अडवला डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानावरती झाला होता. एक धाव मिळाली. करण होते त्या झोन मध्ये. करण डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता तो करम सर. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फिल्डिंग तिथून झाली होती. विघ्नेशचा अटेम्प्ट सुद्धा पाहिलाय त्या क्षेत्रामध्ये. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 14-14. थोडस काम आता सीझन 1चा विजेता खेळतोय. म्हणजे पर्व पहिलं जिंकलं होतं टीम खास करून दुर्गेश 11नं. दुसरं पर्व जिंकलं तेजसनं. गेल्या वर्षी जिंकलंय साहेबानं. आता चौथं पर्व कोण जिंकणार? ते चौथं पर्व, कारण प्रत्येक वेळेला काय घडलं माहिती काय धनंजय, प्रत्येक वेळेला नवा विजेता आलाय. नवीन, जुना नाही आलाय. म्हणजे जुना आहे तिथे मैदानावरती, पण प्रत्येक वेळेला या मनवेलपाडा प्रीमियर लीगनं नवीन विजेता दिलाय, नवा विजेता दिलाय. आता तो नवा येतोय की जुना आहे तोच पुन्हा एकदा नवा म्हणून येतोय ते बघूया या चौथ्या पर्वात. नक्कीच गोलंदाज पुन्हा रेडी आहेत. आताचा बॉल खेळला गेला. तिथून आपण पाहिलं तर मैदानावरती काय घडलंय. धाव नाही येणार. निर्धाव चेंडू येणार मैदानावरती. एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे. चेंडू मात्र मैदानावरती निर्धाव आला. धावसंख्या धावफलकावरती 14. चेंडू फेकून झाल्यात 5. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहे. दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज रेडी. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा करतात पंच. इथून अतिरिक्त स्वरूपाची धाव आल्यात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 15. शेवटचा बॉल आहे या षटकातील. धावसंख्या धावफलकावरती 15. नागपूरला गेलं, ड्राईव्ह केलं, हलका त्यानं चेंडूला कळलं गेलं. सिंगल मैदानावरती आली. सरासरी मैदानावरती मेंटेन केली गेली 8ची. 8च्या सरासरीनं धावा आल्या धावफलकावरती 16. जर आणखीन 16 आल्या तर धावसंख्या 32 पर्यंत जाऊ शकतायत. एक ब्रेक मध्ये डीजे मनीषला ऐकूयात आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे गाणं होतं म्हणून आता ते एक मछली जल की रानी आहे ना, त्याचं लेटेस्ट वर्जन आलंय. म्हणजे मछली जल की रानी है लेकिन फ्राय करके उसको खानी है, आता त्याचंही लेटेस्ट वर्जन आलंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 16-16. अजून 16. तुम्ही बोले 16, पण रेहान दुर्गेश 11 काय तर 16 मध्ये 12 मध्ये 10 देणार. 12 मध्ये 16 नाही देणार, 12 मध्ये 10 देणार. प्रयत्न आहे ते. चेंडू हलक्या हाताने खेळलाय. बघा क्रम आहे ठरलेला रेहान दुर्गेश 11चा की कोण गोलंदाजी करणार. आता प्लेयर्स टीम एक तर चांगलं घडलंय. सिद्धार्थ बाद झाल्यात, पण आता दोन्ही बॅटरनं दोन्ही फलंदाजांना जबाबदारी स्वीकारली की आता आम्हाला चांगली धावसंख्या उभारायची आहे. आणि नुसती जबाबदारीने तर आता मैदानावरती आपला खेळही दाखवतायत, म्हणजे आपला प्रदर्शनही दाखवतायत. धावा फलकावरती 17. पुढचा बॉल क्लीन बोल्ड. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की इथून जम बसलाय, पण जम बसल्यानंतर विकेट आलाय. फलंदाज बाद. क्लीन बोर्डच्या माध्यमातून गडी बाद. गॉन. माहिती आता फायनलचा मॅच आहे. या मॅच मध्ये काय नाचलं तर बरं, नाही तर मग डायरेक्ट हल्दीलाच नाचायला लागेल. विकेट आला. आणि जसं तुम्ही म्हटलं मयूरनं मागच्या मॅच मध्ये पण चांगलं केलं. मयूरनं असं नाही याच मॅच मध्ये केले. म्हणून एका गोष्टीचा उल्लेख आम्ही केला की आता रेहान काय करणार, रेहान दुर्गेश 11 काय करणार, तर 12 मध्ये 10 देण्याचा प्रयत्न करणार. एक रन स्कोर जाऊन पोहोचलाय तो 18-18. आणि बरोबर आता सदानंद पाटील टाळ्यांचं गजरी करतात. तिथून पाहायला मिळतात. ओमकार कदम आहेत, तेही आपल्याला तिथे पाहायला मिळतात. संपूर्ण टीम आहेत, स्टाफ त्यांचा पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं आता तिथून चेस करतायत. गोलंदाज रेडी. क्लीन बोर्ड. पूर्ण यष्टी वाकवली जातात. फलंदाज बाद. कहाणी तीच आहे. विकेटचा बदन. गॉन.
तुझ्यावरती लागायला लागली काय ही दोस्ती तुटायची नाही पण दोस्ती असते आणि या वेगवेगळ्या प्रकारचे दोस्त असतात धनंजय आपल्या पण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोस्त असतात एक तर शाळेतले मित्र जे शाळेतल्या मित्रांना आपण कधीच विसरत नाही नवीन फलंदाज नवीन बॅट्समन रेडी झालाय सिद्धेश स्कोर जाऊन पोहोचलाय तो 18-18 8 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला मी त्याकरता धनंजय म्हटलं दोस्त जे आपल्या शाळेतले असतात त्यांना आपण कधी विसरत नाही त्यानंतर भरपूर दोस्त येतात मित्र म्हणतात पण का त्याची शाळेतली मैत्री कायम आपल्या लक्षात राहते येस चर्चा त्या गोष्टीची पुन्हा आपण करूयात गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत पुढचा बॉल यावेळचा बॉल आपण पाहिलं तर पंच वाईट बॉल इशारा करतायत आता एक्स्ट्रा रन आहेत तुकाराम सर ह्याही दुसऱ्या इनिंग मध्ये महत्वाच्या ठरू शकतात धावसंख्या धावफलकावरती वाढले गेल्या धावसंख्या 19 धावा चेंडू समोरच्या दिशेनं थोडासा वेळ घेतला थ्रो करताना थोडासा वेळ घेतला टाइम घेतला बघूया पंच पण काय सांगतात अंपायर काय सांगतील नॉट आउट 1 रन स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20 वरती जाऊन पोहोचलाय शेवटचा बॉल आहे या षटकातील शेवटचा चेंडू आहे स्ट्राईक नंबरती पुन्हा बॅटर रेडी आहेत धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या संघाच्या एकूण धावा 20 शेवटचा चेंडू दोघांसाठी निर्णायक असू शकतोय शेवटच्या बॉलवरती पुन्हा सिंगल घेण्याचा प्रयत्न धावसंख्या आता मात्र आपण पाहिलं तर 1 ने पुढे वाढली गेल्या धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 21 आधी सरासरी होती 8च्या सरासरीने धावा होत्या 16 पण आता सरासरी थोडीशी कमी झाल्यात सरासरी आले 7 वरती 7-21 3 षटकामध्ये 21 धावा मैदानावरती पाहायला मिळतात हा क्रमवार तुकारामचा थोडा खाली येताना पाहायला मिळतोय पण शेवटच्या षटकामध्ये क्रमवार वाढेल की पुन्हा कमी होईल याची चर्चा होणार आहे तोपर्यंत आपण जाऊयात डीजे मनीष गरत यांच्याकडे ऐकूयात एक सुपरहिट सॉन्ग गाणं लावण्याचा प्रयत्न तिथून झालाय 21 धावा धावफलकावरती शेवटची ओव्हर विघ्नेश मागच्या मॅच मध्ये पाहिलं होतं विघ्नेशने काय पद्धतीने गोलंदाजी केली आता इथून 6-7 धावा महत्वाच्या ठरू शकतील हे शेवटच्या मनीष त्याच करता मी म्हटलं होतं ना शाळेतल्या मित्रांना आपण कधी विसरत नाही मित्र दोनच प्रकारचे असतात एक तर क्लासवाले नाही तर आताच्या जगातले ग्लासवाले दोनच एक तर क्लासवाले ज्यांना आपण विसरत नाहीत बिलकुल आहेत जतीनच्या चेहऱ्यावरती आता स्माईल आलाय काल नाही माहित पण जतीनच्या चेहऱ्यावरती स्माईल आलाय भरपूर मोठी स्माईल आलाय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या संघाची धावसंख्या 23 धावा 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी आहेत फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू सीमारेषेचा क्षेत्ररक्षण एक एक धाव खूप महत्वाच्या धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात 24 धावा 24 ला 3 विकेट 24 धावा धावफलकावरती थोडं एंटरटेनमेंट होणार पाहिजे कारण प्रेक्षकांना खिळवून ठेवणं थांबवून ठेवणं आणि त्यांना मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा घेऊन येणं ही थोडीशी आर्ट आहे 3 बॉलचा खेळ आहे शेवटला 3-4 मध्ये फिल्डिंग करण विघ्नेशनं त्याला मॅन ऑफ द टी शर्ट का दिला होता कारण बाउंड्री अडवली होती आणि त्याला सांगितलं होतं बाबा अजून तुला 2-3 बाउंड्री अडवायची आहेत यस डेफिनेटली धावसंख्या 25 धावा 3.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय एक पारितोषिक आहे मी नक्कीच पुन्हा वर्णन करेन या चेंडू नंतर फटका खेळायचा प्रयत्न चेंडू मात्र खेळला गेला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकल्यात सिंगल खूप महत्वाच्या धावा धावफलकावरती 26 धावा प्रशांत गरज सध्या अगदी गोव्यावरून मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहेत रेहान दुर्गेश शिलेवन अर्नाळा संघ जर जिंकला तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं प्राइज आहे ते प्रशांत गरज त्यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला गेलाय एक धाव मात्र मैदानावरती कंप्लीट दुसऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दुसऱ्यासाठी मात्र फलंदाजाला परतावा लागेल धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या मात्र 27 धावा धावफलकावरती लगावल्यात 28 धावांचं टार्गेट आहे ते टार्गेट आपण मैदानावरती पाहणार आहोत तोपर्यंत काही सन्मान येतो जे स्वागत सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत मी विनंती करतोय या ठिकाणी आपण सन्मान करूयात आदरणीय महेशजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल
द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर आमचे मार्गदर्शक नारंगीचे गोड आवाज नेहमीच आपण ज्यांना पाहिलेले आहेत क्रिकेट विश्लेषक गुरु म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत ते तुकाराम मांगेला सर आहेत आणि तुकाराम मांगेला सरांचा सन्मान होतोय ज्यांच्या जोडीने ते क्रिकेट खेळले आहेत. म्हणजे दोघं चांगले मित्र आहेत आणि या चांगल्या मित्राच्या हातून एकमेकांचा सन्मान होताना पाहायला मिळतोय. तुकाराम मांगेला सरांचा सन्मान होतोय त्यांचे मित्र आदरणीय महेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. विनोदत्तांचे बंधू आपल्याला पाहायला मिळतात आणि एक क्रिकेटपटू सुरुवातीला चर्चगेटमध्ये जाऊन क्रिकेट खेळलं लेदर क्रिकेटपटू म्हणून आपण ज्यांना पाहिलं आणि कांगालीच्या माध्यमातून ज्यांना क्रिकेट खेळताना आपण पाहिलं आणि दोघंही तुकाराम मांगेला सर आणि महेशजी पाटील सर एकाच टीममध्ये भरपूर काळ क्रिकेटही खेळलेले आहेत. मी निलेशजी पाटील यांना विनंती करतो निलेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आई जुदानी मित्रमंडळाचे अध्यक्ष म्हणून आपण ज्यांना पाहिलं दहीहंडी समन्वय म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं ते आदरणीय विनोददादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. समाजसेवक नुकताच आपण ज्यांची कबड्डीची स्पर्धा आपण पाहिलेली आहेत मनवेलपाड्याच्या परिसरामधून तर विनोददादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. बाहेर आता आपण मनवेलपाड्याच्या गावामध्ये घुसलो का आय लव्ह मनवेलपाडा हे बोर्ड मात्र माझं गाव मनवेलपाडा हे मात्र ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या निमित्तानं औचित्य साधून मात्र जे आपल्याला बोर्ड पाहायला मिळतोय ते आदरणीय विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून लावला गेला आहे. मॅच कडक होईल मैदानावरती दोन्ही संघ लढणार आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या वेगने साखलटोडे मैदानावरती आला आहे. दुसऱ्या बाजूनं अर्नाळ्याचा रन मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे आपण नेहमीच पाहतोय तो जयेश गरज जयू मैदानावरती दाखल झाला आहे आणि जयूची इनिंग भरपूर इनिंग जयूने मैदानावरती खेळल्या गेलेल्या आहेत. पण आज फायनलच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अर्नाळ्याचा संघ आहे रेहान दुर्गेश इलेव्हनचा संघ आहे काय फायनल जिंकेल का. आणि तुकाराम सर एक गोष्ट आपण म्हणजे एकविरा चषक साखरे सुरू आहे त्या साखरेला आता विनायक भोईर यांना आपण मॅन ऑफ द सिरीज पाहिल्यात पण दिवसभर तिथे क्रिकेट खेळून नाईटसाठी पुन्हा त्या मैदानामध्ये दाखल झाल्यात. खऱ्या अर्थानं हॅट्स ऑफ असेल संपूर्ण अर्नाळ्याच्या संघाला. याच करता मी म्हटलं ना म्हणजे यांच्या एनर्जीचं राज काय म्हणजे जितकी एनर्जी आली. पण एक प्रश्न आहे प्रेक्षकांना पडला आहे हे बाबा पहिल्या वर्षी जर दुर्गेश इलेव्हन जिंकलाय दुसऱ्या वर्षी तेजस जिंकलाय तिसऱ्या वर्षी सायबा जिंकलाय तर चौथ्या वर्षी कोण जिंकणार. मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024 MPL सीझन 4 कोण जिंकणार त्याचं उत्तर आता नक्कीच मिळणार आहे. तिथून रेहान दुर्गेश इलेव्हन की टीम प्लेयर आणि टीम प्लेयरला टीम युनिटने खेळावं लागणार आहे. टीम वर्क तुम्हाला करावं लागणार आहे कारण समोरचा संघ आहे ना रेहान दुर्गेश इलेव्हन हा हार्डवर्क करणार आहे. हार्डवर्क करणार आज दिवसभर त्यांनी हार्डवर्क केलंय आणि या मैदानावरती तेही दाखल झाले आहेत. तर तुम्हाला एक टीम वर्क करावं लागणार आहे आणि टीम वर्क करताना कदाचित स्मार्टफोनचा जमाना आहे स्मार्ट वर्कही तुम्हाला करावा लागणार आहे. येस स्मार्ट वर्क तुम्हाला मैदानावरती दाखवावा लागेल. तुम्हाला आता मैदानावरती स्वतःमध्ये असलेला एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला मैदानावरती दाखवावा लागेल. बॅकफुटला गेलं ड्राईव्ह केलं गॅपमध्ये परंतु काय क्षेत्ररक्षण दुर्गेश सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश करताना पाहायला मिळाले आणि फायनलच्या मॅच मध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःचे 100% द्यायचे आहेत. तुकाराम सर स्वतःचे 100% देताना पाहायला मिळाले म्हणून ना कारण इतकी मेहनत केली जसं अल्केशने म्हटलं की बाबा 32 टीम मधनं तुम्ही आल्यात 32 मधनं 2 मध्ये आल्यात आणि 2 मधनं तुम्हाला आता टॉप वरती जायचंय. ही टॉपची लढाई मैदानावरती आहे. आणि बघा मनीष आहे तिथून त्याला माहिती आहे टॉप वरती जायला काय पाहिजे. ज्यावेळेला डीजे वाजला जातो ना तर फक्त टॉप वाजून चालत नाही बेस पण वाजला पाहिजे. नुसतं टॉप वाजला तर चिल्लर वाजणार. टॉप वाजला पाहिजे ना चिल्लर पण वाजले पाहिजे नाही तर साऊंड बिऊंड सगळं गुलूप ऐकायला मजा नाही येणार. बरोबर आहे ना. बोलण्याचा अर्थ काय तुम्ही टॉप आहेत पण तुम्हाला बेसिक तुमचं फॉलो करायचं आहे. बेस म्हणजे काय क्रिकेटचं बेसिक तुम्हाला फॉलो करायचं आहे. यस 4 चेंडू देखील संपला गेला. धावा बलकावरती 4 धावा. नुकताच जयेश गरजनं फायनलच्या मॅच मध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा तो किताब देखील जिंकलेला आहे. या मैदानावरती दाखल झालाय. अर्धशतकाने तिथे ठोकलं होतं. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. सिंगल मैदानावरती घेतले गेल्यात. धावफलकावरती धावा होत आहेत. पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा करायच्यात. मैदानावरती 28 धावा. रेस लागल्या 2 संघामध्ये. तुकाराम सर शर्यत लागले शर्यत याच्या अगोदर गाणं लागलं होतं बैलगाडी शर्यतवालं. आता मैदानावरती शर्यत आहे. रेस कोण जिंकणार कोण. रेस मैदानावरती आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 6. पाटला काय 28चा 18 चेंडू आणि करायचे ते 22. एक
संगीत ऐकूया. मनीष आमचे रेडी होतात, गाणं ते शोधतायत. आणि एक माहिती आपल्या परत आल्या, कारण साखरेच्या मैदानावरती जसं धनंजय म्हटलं की जेयूनं चांगली बॅटिंग केल्या. 18 चेंडूमध्ये 65 धावांची एक खेळी आणि संपूर्ण ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये 168 धावा घेऊन बेस्ट बॅट्समनचा किताब जेयूनं तिथे घेतला. आपल्या वसई तालुक्याला सुद्धा प्राऊड आहे की विरारला प्राऊड आहे की आपल्या अर्नाळचा खेळाडू आज त्या मैदानावरती चमकला आहे. आणि बघूया इथे सुद्धा तिथे 18-22चा मॅच आहे. त्याला टाळ्या कुठे गेल्या? आताची घडी तोंडावर बोट नका, टाळ्या वाजवा, टाळ्या येऊ द्या, टाळ्यांमध्ये कमी करू नका, कंजूसी करू नका, टाळ्या येत राहू द्या. मॅचला रंगत नक्कीच येणार आहे. नक्कीच 18 चेंडू देखील 18 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्क्स वरती सिद्धार्थ पुन्हा त्या मैदानावरती रेडी. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन वॉड स्ट्रोक, विघ्नेश साकल टोळे, अर्नाळ्याचा हार्दिक पांड्याच्या बॅट मधून चौकार, 4 रन. काय स्ट्रोक कळलाय विघ्नेश अशाच पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करतायत. मागील षटकामध्ये कमी धावाल्या, पण आता सुरुवात जर काय पाहिली, सुरुवात तुकाराम सर चौकाराने केलाय आणि विघ्नेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. म्हणून या खेळाडूला मी विशेष म्हणतो नेहमीच. म्हणजे विघ्नेश आहे पण हा विशेष आहे, स्पेशल आहे. प्रत्येक वेळेला स्पेशल खेळतो. आता या स्पेशलची विकेट तुम्हाला पाहिजे. जर त्याची मिळेल विकेट तर ते फायनलचं तिकीट आले तुमच्या जवळ. सिद्धार्थ आहे बॉलिंग वरती, फ्लिक केले चेंडूला, विकेट पाहिजे होती विकेट, ती विकेट आलंय. मनीष आता मॅच रंगलाय, मोबाईल हँग झालाय थोडासा. पण एक गाणं ऐकूया चला. धावसंख्या धबलकामध्ये 10 धावा, 1.2 चेंडू 1.2 चेंडूचा खेळ संपला. धावा धबलकामध्ये 10 धावा, 1 गडी बाद. टार्गेट मैदानावरती 28 धावांचा आहेत. रेहान दुर्गेश शिलेबान दुसऱ्या बाजूला प्लेयर्स. मैदानावरती आता संघर्ष सुरू झालाय. विकेट मैदानावरती आलाय, नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. विकास दसकर चिका मैदानावरती दाखल झालाय. मागील मॅच मध्ये चिकाला पण पाहिलाय, या मॅच मध्ये पुन्हा एकदा आल्या श्रेणी. पहिल्यांदा बॅटला मात्र आपण पहिल्यांदा हलक्या चेंडूला ड्राईव्ह केला गेलाय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. धावा धावपलकावरती 11 धावा, 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर समीकरण 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 17 धावा. 15-17चं समीकरण आहे. एका चौकारानं धावपलक थोडासा पुढे आलाय, पण 1 विकेटही गमावलाय. 1 विकेट गमावला, त्याचा फायदा काय क्षेत्ररक्षण करण्याला संघाला होणार की विघ्नेशने जो स्टार्ट मिळवून दिलाय त्याचा फायदा रेहान दुर्गेश 11ला होणार. आता चर्चा चालले थोडंसं या बाजूला, थोडंसं त्या बाजूला, या बाजूला त्या बाजूला चाललाय मॅच. हो रन मशीनचा उल्लेख केलाय. चौकार छोटा डिलिव्हरी झालेला असते त्यात प्रोग्राम, त्याचं नाव असतं कोट्या. बघा, अरे एवढे जर संदर्भासही स्पष्टीकरण दिले असतं तर शाळेत पास झाले असता. कारण प्रश्न तेच होते. काहीतरी घडलंय. 1 रन डिक्लेअर स्कोर झालाय, जाऊन पोहोचलाय तो 16. शेवटचा बॉल बाकी आहे दुसऱ्या ओव्हरचा. स्वीप करायचं होतं बॉलला, तिथून आपण पाहिलं तर विकेट किपर पाठीमागे थोडासा चुकताना पाहायला मिळतोय. चेंडू त्याने पकडणं गरजेचं होतं, परंतु चेंडू नाही पकडला. 1 धाव आली, एका धाव्यानं संघाची धावसंख्या 16. येणारे बॉल मैदानावरती आहे 13 आणि 13 चेंडू मध्ये 12ची मॅच. अजूनही मॅच आहे, सामना ऑन आहे. फक्त तुम्हाला मैदानावरती स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे, स्वतःला सांगायचं आहे या श्रेणी आम्हाला करायचं आहे मैदानावरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावा धावपलकावरती 17. तुकाराम सर तिथे 2 षटकांमध्ये होत्या धावा 16, इथे 2 षटकांमध्ये धावा आहे 17. आता इथून विजयासाठी मैदानावरती धाव्यांची गरज आहे. ते येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये करायच्या धावा 11. 12-11चा मॅच आहे. एक ब्रेक मध्ये संगीत घेऊया. डीजे मनीष.
हो बिलकुल. आता मनीषच्या काय चाललंय मनात ते पण बघूया. 12-11चा मॅच आहे. 12-11चा मॅच. 2-3 चांगले चेंडू, 2-3 चांगले बॉल मॅच मध्ये घेऊन येतील टीम प्लेअरला. तर या ओव्हर मध्ये आणलेल्या 6 धावा रेहान दुर्गेश 11 साठी महत्वाचे आहेत. पण विकास आहे, विकासला माहिती आहे कसं खेळायचं आहे. दुसऱ्या बाजूला जयूची बॅट देखील तलपले. या मॅच मध्ये विकेट पाहिजे, डॉट बॉल पाहिजे, तरच मॅचला मजा येणार. नक्कीच. इथून वैभवजी पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठावरती लगेचच संपर्क साधा. वैभवजी पाटील यांना विनंती, आपण लगेचच व्यासपीठावरती संपर्क साधावा. जे साऊंड ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं, LED लाईट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं, त्यांना विनंती आहेत आपण लगेचच व्यासपीठावरती यावं. मॅच मैदानावरती रंगलाय. येणारे चेंडू 11 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. स्ट्राईक एनवरती पुन्हा पाहायला मिळत आहेत. जयेश गरज, जयू मैदानावरती रेडी आहे पुन्हा. बॅकफुटला गेलं, फटका छान प्रकारे कळला. क्षेत्ररक्षक बॉल हातामध्ये नाही कॅरी झाला. क्षेत्ररक्षक मात्र मिसफील करताना पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू मैदानावरती आहेत 10 आणि 10 मध्ये करायच्या धावा 9. 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. आता चर्चा चालली आहे इथून, पण एक पॉझिटिव्ह साईन आहे. कारण दोन्ही विकास आणि जयू जर खेळ पाहिला आपण दोघांचा तर म्हणजे थोडासा साजेसा आहे, एकमेकांना साजेसा खेळ आहे. आता गोलंदाजाला आपली कला काहीतरी वेगळा दाखवावा लागणार आहे. कारण इथून मॅच जर अजून जवळ गेली तर मॅचला थांबवणं थोडंसं कठीण आहे टीम प्लेअरसाठी. बघा दोघेही वेगवेगळे खेळतात. एक जो पाठीमागे जाऊन सिंगल खेळतोय तो थोडासा अटॅकनी खेळतोय. पण हे असायला हवं, जसं चुंबकाचा गुणधर्म आहे, विरुद्ध ध्रुवच एकत्र येतात, तसा हे 2 खेळाडू आहेत. वेगळा स्टाईल आहे, वेगळा खेळ आहे, पण हेच पाहिजे रेहान दुर्गेश 11ला. यस डेफिनेटली आपण योग्य विश्लेषण केलं. कारण की आक्रमकतेच्या भूमिकेमध्ये जयेशला आपण पाहिलं आणि दुसऱ्या बाजूला विकास दसकर चिका थोडंसं सावध खेळतोय. सिंगलला मॅच पुढे घेऊन जातोय. पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला कळला गेलाय. एक धाव मात्र मैदानावरती येईल आणि हे चित्र मैदानावरती आपण पाहतात. बॅकफुटला जाऊन पंच करतात, बॉलला जयेश खेळतायत. एक धाव मैदानावरती तेही कव्हर करतायत. मिसफील्ड हलकीशी झाली तर कदापि बाउंड्री मिळू शकतायत, यासाठी ते प्रयत्न करतायत. कारण मागचा मॅच 24-24 होता ना, त्यावेळेला तेजसच्या खेळ तसाच थोडासा होता. या फायनलला जिंकणाऱ्या संघासाठी हितेश पाटील खंजर यांच्याकडनं 15 टी-शर्ट आहेत. आता 10 खेळाडू माहिती आहे, पण बाकीचे 5 जणांनी टाळ्या वाजवल्या. त्यांना माहिती आपल्याला पण टी-शर्ट येणार, कारण 10 खेळाडू खेळत आहेत. पण माहिती आता 15 टी-शर्ट आहेत म्हणजे बाहेरचे 5 जण त्यांची सोय झाली. बरोबर. तिथून 6 चेंडूमध्ये 5-7 यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये झालाय. सिंगल धाव तिथून आलाय. इथून आता विचार केला तर येणारे चेंडू मैदानावरती असतील 6 चेंडूमध्ये विजयासाठी करायच्या धावा 5 धावा फलकावरती लगावल्या गेलं 23. एक संगीत ऐकूया, आपले मिकी माऊस मैदानावरती आहेत. हितेश पाटील मोरेगाव किंगफिशर बॉईज यांच्याकडनं 15 टी-शर्ट 6-5. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी पाण्याची व्यवस्था करा. पाणी पाहिजे. चला एक सन्मान करणार आहोत आपण. वैभव पाटील आहे, यांचा आपण सत्कार करणार आहोत. अतुल पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभस्य सन्मान केला जाईल. सन्मान होईल वैभवजी पाटील यांचा जो DJ आपण पाहतात, ज्या लाईट्स आपण पाहतात, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खास करून या संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध केल्या गेल्या, ते आदरणीय वैभवजी पाटील आहेत. आणि वैभवजी पाटील यांचा सन्मान होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 4 दिवस DJ, सलग 4 दिवस आपण पाहिलं तर लाईट्स हे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा स्वीप केलाय बॉलला. एक धाव मैदानावरती घेतली गेल्यात. आता येणारे बॉल आहेत 5 आणि 5 मध्ये 4. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच जरा टाळ्या विसरले तुम्ही, परत एकदा वाजवा, मजा येणार आहे. अजून 1 डॉट 1 विकेट 2 चांगले फटके. मॅच समीरला पाहिलं त्या VPLच्या मॅच मध्ये. समीरनं मॅचला टर्न करताना आपण पाहिलंय त्या गोल ग्राउंड वरती जिथे धावा जास्त होते त्यावेळेला समीरनं नक्कीच चांगली बॉलिंग केले. म्हणून समीर आहे तर समीर वरती आशा आहे. अरे एक गोष्ट असते धनंजय, उम्मीद पे दुनिया टिकी है. कारण टीम प्लेयर प्रयत्न करणार की उम्मीद बिलकुल जागी आहे आणि इथून आम्ही प्रयत्न करणार आहेत. मॅच नाही सोडणार. समीर आहे तिथून बिलकुल आपको एक बार सही होना है. एक वेळा तुम्हाला योग्य ठरायचं आहे, एक वेळा तुम्हाला चांगला चेंडू हाताळायचा आहे. दुसऱ्या बाजूला विकास आणि जयीची जोडी आहे, त्यांना माहिती आहे आपल्याला कसं खेळायचं आहे. पिन ड्रॉप सायलेंट. ओ वाईट बॉल आलाय आणि काय सायलेंट आहे. म्हणजे शोले मधला तो डायलॉग आहे ना फेमस, इतना सन्नाटा क्यों मेरे भाई. पूर्णपणे सन्नाटा आला होता. पण आता मॅच चालले जवळपास. मॅच जवळ चालला तर इथून येणारे 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. समर्थक पहा सर्व रेहान दुर्गेश इलेव्हनचे आहे, जिथे ओमकार कदम आहेत, सदानंद पाटील आहेत, पाठीमागे बसलेले आपल्या डोंगरवाड्याचे काही आहेत, हरणाळ्याचे काही जण आहेत, तेही बसतात तिथे मॅच आनंद घेतात. आणि बरोबर कॅमेरा त्यांच्या दिशेने आलाय. सध्या स्क्रीनवरती आपण हे दृश्य पाहू शकतायत. धावा धपलक्यावरती लगावले गेले 25, करायच्यात मैदानावरती 3, येणारे बॉल आहेत 5. फायनलचा मॅच गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी मैदानावरती. आता तिथून आपण पाहिलं क्रुशियल मोमेंट ठरू शकतोय का पंच. आता तिथून आपण पाहिलं चर्चा पंचांची सुरू झालाय. आता काय घडेल मैदानावरती 2 पंच चर्चा करतायत. थर्ड अंपायर रिफर केलाय. तिथून काय घडलंय बघूया. आता कॅमेरामॅनने जर दोन्ही डगआउट वरती कॅमेरा मारला ना, आता सदा चिंतेचं वातावरण, टेन्शन आहे, कपाळावरती आठ आहेत. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत. पंकज पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करतील. इथे महेशजी पाटील आहे, त्यांचे शुभ हस्ते आणि पंकजजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जाणार आहे. पाहण्याचा प्रयत्न करणार, कारण मॅच नाही इझी और थर्ड अंपायर थोडेसे बिझी आहे. मॅच इझी नाही आहे, मॅच साधा नाही आहे. असंही माणूस कोण साधा नाही आहे, फक्त एकच साधा आहे, तो काय साधा डोसाच फक्त साधा आहे, बाकी कोण साधा नाही आहे. चला आपण आहात संदीपजी या, कारण एमसीआयचे अंपायर आहे, तर फार क्रुशियल मोमेंट आहे, डिसिजन पेंडिंग आहे, तोपर्यंत आपण सन्मानही करणार आहोत. सन्मान आपण करूयात या ठिकाणी ज्यांचं आपण समालोचन ऐकलेले आहेत, आमचे मित्र कौस्तुभ मेहर, कौस्तुभ यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. चला कौस्तुभ आपण या, कौस्तुभचा आपण सन्मान यापूर्वी करूयात. पंच आता येत आहेत. टिक 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 टिक. आणि जी आता धडकन वाढले, तिथे टेन्शन वाढले, हार्टबीट वाढले. आता पंच जातील मैदानावरती, डिसिजन तिकडून देतील, पंच जातील. पण आता टिक 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 टिक. डिसिजन पेंडिंग, तिथून डिसिजन येणार आहे मैदानावरती. आता काय गोष्टी, काय ऍक्शन, काय रिॲक्शन मैदानावरती घडणार आहेत. पंच चालले, चला मिकी माऊस बाजूला व्हा. पंचांचा डिसिजन, ओयूटी फलंदाज पाहत, विकेट विकेट विकेट, महत्वाची विकेट. थोडीशी जी लाईन होती त्या लाईनच्या बॅट मात्र मागे राहिली आणि ह्या गोष्टी पंचाने पाहिल्या, निहाळल्या आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत आम्ही क्लिअर केल्यात. फलंदाज बाद झाला. तू कारण सर, चला कौस्तुभ मेहर यांचा सन्मान आपण करूयात. कौस्तुभ यांना लगेच, कारण मॅच टाईड आहे, मॅच टाईड आहे. सन्मानही पाहणार होता. येऊ द्या आता टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा येऊया, कारण मॅच आता येऊन टेपले.
4 चेंडू 3 धावा. महिजी पाटील त्यांचे शुभ हस्ते कौस्तुभ मेहर कौस्तुभसाठी टाळ्या. कारण गेले आपण 3 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला 4 दिवस आपल्या नावपुढे इथला समालोचक आहेत कौस्तुभ आहेत. कौस्तुभ यांचा इथे सन्मान केला जातोय कारण एक उभरते समालोचक आहेत ज्यांना अंडरपासून प्रवास चालू केलाय. पण आपण शुभेच्छा देऊया का इथून त्यांचा प्रवास नक्कीच चांगल्या दिशेने जाईल. अजून एक सन्मान घेणार आहोत पण मॅच थोडासा टाईट आहे. मॅच टाईट आहे तर मॅचच्या दिशेने जाऊया. 4-3चा मॅच आहे म्हणून मी समीरचा उल्लेख केला होता. समीर नाही जाऊन देणार मॅचला. समीरला माहिती आहे काय करायचं आहे. मॅच नाही जाऊन देणार. दुसऱ्या बाजूला अनुभवी फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. मयूर मयूर स्ट्रायकर हेडला. 4-3चा मॅच. बोल 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 येऊ द्या गाणं. चला मनीष वाजवा वाजवा वाजवा. का बाबा कोणतं गाणं वाजव. हर कोई गाना बजाना क्योंकि अभी खाना भी है गाना भी है सब कुछ है. समीर वर्सेस समीर. मॅच मॅच धावांची गरज आहे. 3-3 आणि टाळ्या काय करू शकतात आपण पाहिल्या. मॅच कसा होता आणि एक टाळ्यांचा गजर झाला आणि मॅच येऊन ठेवला 3-3 वरती. आणि मॅच टाय झाला तर प्रत्येकाला माहिती आहे सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर आहे. एका बाजूला समीर ॲज अ बॅट्समन आणि दुसऱ्या बाजूला समीर ॲज अ बॉलर. कोण ठरणार सरस कोण ठरणार वरचढ कोण करणार कुणावरती मात आणि कोण देणार एकमेकाला काटश. चाललाय वेळ चाललाय थोडासा. जाणारा वेळ कोणाचा चांगला होता येणारा वेळ कोणाचा चांगला आहे. कारण क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येणार नाही. खेळ आहे 3-3चा मॅच. समीर वर्सेस समीर. टॅप 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 टॅप. 2-2 प्रत्येकाने खिशातनं काढा आपला अँड्रॉइड फोन काढा. 2-2चा मॅच आलाय. अँड्रॉइड फोन तुमच्याकडे आहे. 2-2चा मॅच मैदानावरती आलाय. 2-2चा मॅच आहे. सध्याच्या घडीला आपण ऍक्शन जर तिथून पाहिलं तर आता मिकी माऊस मधला मिकी आहेत तो थोडासा आता नाराज झालाय. डोक्यावरती त्याच्याही हात आल्यात. दुसरा आपल्या व्यासपीठावरती बसलेला आहे तोही तिथे आता ऍक्शन रिएक्शन मध्ये आहेत. दोघंही एकमेकांना तिथून आता एकमेकांकडे पाहत आहेत सपोर्ट करतायत. एक प्लेयर्सला सपोर्ट करतो दुसरा रेयान दुर्गेश 11ला सपोर्ट करतोय. 2 चेंडूमध्ये 2 धाव्यांची गरज आहे आणि एकाच फ्रेम मध्ये आता दोघंही आल्यात. एक त्यांना सपोर्ट करतो एक दुसऱ्यानं सपोर्ट करतोय. हे 2 आता एकमेकांना सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत. पण त्यांना पण सपोर्ट करा ना. या मिकी माऊसला पण सपोर्ट करा. त्यांच्या कलेला तुम्ही टाळी द्या. जी कला त्यांनी सादर केलेल्या गेले 4-5 तास ज्याने हे सहज सोपं नाही आहे. या उकडत्या थोडंसं ह्युमिडिटी वाल्या वातावरणामध्ये त्यांनी जो आपला 8 कलापेश केले त्यांच्यासाठी नक्कीच टाळ्याच आहेत. त्यांना दुसरं काय नकोय टाळ्या पाहिजे फक्त त्यांना. मनीष काय वाटतंय महत्वाची मॅच रंगला. 2 चेंडू 2ची गरज आहे. ते घड्याळावर बघता बाबा रविवार चालू आहे सोमवार याच्या अगोदर काहीतरी करा. खतरनाक मॅच चालू आहे एकदम टॉपची मजा आली मॅच बघायला. एकदम प्रेक्षक बघू शकता 100-300 करोड 70 करोड बक्षीस आहे पहिला. हो बघा मनीष प्राइज आहे पण ही स्पर्धा कसली आहे माहितीये का. स्पर्धा अभिमानाची आहे स्वाभिमानाची आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. MPL कोण जिंकणार. कारण आपण जसं सांगताय पर्व कोणी जिंकलं होतं पहिलं पर्व दुसरं कोणी जिंकलं तिसरं कोणी आहे. टाळ्यांचा आवाज आलाय तिथून. मॅच कोण जिंकणार कोण हरणार इतिहास घडेल का भूगोल चित्रकला बीजगणित. आणि गणित सुद्धा तसं आहे ना. म्हणजे गणित सोडवायला सूत्र पाहिजे आणि जीवनामध्ये जिंकण्यासाठी मित्र पाहिजे. मनीषच्या जवळ दोन्ही आहेत. सूत्र आहे मित्र आहे. 2-2चा मॅच मैदानावरती आहे. समीर वर्सेस जयू वर्सेस समीर. मॅच हलका पहिला तर जयूने काय केलंय. जयूने एक काम जरूर केलंय.
येऊ द्या टाळ्या. 1-1चा मॅच आहे. 1-1चा मॅच. टाळ्यांचं गजर जोरदार जोरदार येऊ द्या. एक बॉल मध्ये एका धावेची गरज. जयूनं एक घेतली आणि स्ट्राईक आपल्याकडे घेतली. इथे विचार करायचा होता टीम मैदानावरती प्लेयर्सला, पण प्लेयर्स तिथून मात्र सिंगल जाऊ दिले. त्याच्यानंतर दुसऱ्या धावेसाठी ज्यावेळी धावले त्यावेळी बॉलची मात्र फेक केली गेली. फलंदाज बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. इथून आपण पाहिलं तर मिस्टर स्वयं मैदानावरती आलाय, पण स्वयंला नॉन स्ट्रायकर वरती थांबायचं आहे. स्ट्राईकला जयश आहे. भरपूर वेळ चाललाय म्हणून म्हटलं ना, वेळ सर्व काही दाखवते, वेळ सर्व काही शिकवते, वेळ सर्व काही बदलते. फक्त वेळेवरती तुम्ही ठरवा, नहीं तो वेळ ठरवेल तुमचं काय करायचं आहे. समय पे तय करो कि आपको क्या करना है, वरना समय तय करेगा आपका क्या करना है. सुपर ओव्हर पुन्हा एकदा होईल का? पब्लिक डिमांड काय? पब्लिक डिमांड काय? सुपर ओव्हर. पब्लिक डिमांड काय? सुपर ओव्हर पाहिजे. हो पाहिजे. तिथे नाही सांगता सध्या दुर्गेश शिलवन, रेहान दुर्गेश शिलवन नाही सांगते, पण दुसऱ्या बाजूने आवाज आला की इथून सुपर ओव्हर हवी आहे. चला एकदा जोरदार गजर करा. गणपती बाप्पा मोरया. अरे मंगल मूर्ती मोरया. जय श्रीराम. जय श्रीराम. मजा आले मॅचला. आता 1-1. आता समीरला सांगितले बाबा काही कर मॅच जिंकव. जयूला सांगितलं पाठीमागे जयू माझा तुझ्यावर भरोसा आहे. समीरला सांगते तुझ्यावर पण भरोसा आहे. भरोसा वो स्टिकर है ना जो दूसरी बार पहले जैसा नहीं चिपकता. एकदा निघाला तर निघाला स्टिकर. 1-1 काम करना होगा नेक. बघा इतका विचार केला तर विचारांचा गोंधळ होणार. गोंधळ उडणार. गडबड होणार. गोंधळ होणार. कारण अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक कुणाचं नाही ऐकल्याने आणि दुसरं सर्वांचं ऐकल्याने. इसके लिए करो वही जो अपने मन को भाए. सुनो सबकी लेकिन करो अपने मन की. सर्वांचं ऐका पण काय करायचं आहे. आवाज द्या तिकडून जयू. आवाज द्या इकडून समीर जयू. आणि पब्लिक सांगते बाबा सुपर ओव्हर येऊ दे. इथून आवाज आला या साईडनं. सुपर ओव्हर पाहिजे. डिमांड पब्लिक डिमांड आहे. पब्लिक आहे. मिकी माऊस सांगतो ना याला ह्यो थकलाय. चला 3, 2, 1. ओ जिंकलाय रेहान दुर्गेश शिलवन. आपले खारडीचे आजीचा नवरा आयलाय गो आयऱ्याचा. लगीन ठरलंय अवधार मनीचं लगीन ठरलंय अवधार. आमचं जावय बापू करतान रेतीचा धंदा. आमचं जावय बापू करतान रेतीचा धंदा. रेतीचा धंदा.